नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत ही अपडेट आली आहे। तर 16 जून 2025 रोजी ही अपडेट आलेली आहे। जीआर काय आहे, त्यानंतर इथे किती पैसे इथे वितरण करण्यात आलेले आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर इथे माहिती काय आहे, तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत कधी आली आहे, 16 जून 2025 म्हणजे रिसेंट आहे। महाराष्ट्र शासन अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा शासन निर्णय आला आहे। तर प्रस्तावना काय आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण म्हणजे डीबीटी मार्फत करण्यात येत आहे की डिसेंबर 2024 पासून हे करण्यात येत आहे व आता इथे जून 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत व आता सन 2025-26 आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या जे माहे जुलै 2025चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनेय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत हा शासनाचे विचाराधीन होत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी व इथे शासन निर्णय काय असणार आहे, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी मार्फत डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जे सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। नुकतंच बच्चू कडूंनी ते आपल्यासाठी आंदोलन पुकारलं होते व आंदोलनसुद्धा त्यांनी पार पाडलं आहे। तर त्यामध्ये मागणी केली होती की 6,000 रुपये जे निराधार आहे दिव्यांग आहे त्यांना करावे व इथे आता जुलै महिन्याचे सुद्धा पैशाबाबत इथे अपडेट आली आहे। तर इथे पैसे किती आहेत हे सुद्धा मंजूर झालेली जी निधी आहे एकूण मंजूर तरतूद काय आहे हे सुद्धा माहिती आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ही निधी लवकरच आता वितरित करण्यात आली आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच लवकरच हे पैसे जमा होणार आहे। कोणाला पैसे जमा झाले आहेत किंवा नाही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे व हे जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करा। शासनानं काढलेला निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाने काढलेला निर्णय आहे आणि हा जीआर आत्ताच म्हणजे 16 जून 2025 रोजी इथे रिसेंटली इथे अपलोड केलेला आहे की इथे डीबीटी पोर्टलद्वारे जे काही तुमचे पैसे पाठवण्याबाबत हा जीआर असणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।